बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारचे प्रश्न सरळ सेवा परीक्षा असेल, टीईटी असेल, अशा परीक्षांना हमखास येत असतात. बघा प्रश्न दिसला असा सोडवायचा कसा, आपल्याला कन्सेप्ट समजली पाहिजे. बघा काय, तीनच्या पटीतील पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. बघा विद्यार्थी मित्रांनो, तीनच्या पटीतील पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे काय, तीनच्या पाड्यातल्या संख्या असणार, म्हणजे काय असणार, क्रमवार असणार. विद्यार्थी मित्रांनो, क्रमवार संख्येची बेरीज कशी काढायची असते बघा. आता काय करायचं, ती जी सिरीज दिलेली आहे ती सिरीज लिहायचा प्रयत्न करायचा. बघा तीनच्या पटीतील म्हणजे तीनच्या पाड्यातील पहिली संख्या काय येणार, 3 गुणिले 1 3, दुसरी 3 गुणिले 2 6, तिसरी 3 त्रिक 9 आणि शेवटची काय येणार बघा विद्यार्थी मित्रांनो, 20व्या नंबरची. तीनच्या पाड्यातली 20व्या नंबरची संख्या 20 गुणिले 3 60 येणार. काय शेवटची संख्या येणार 60. बघ सिरीज तर आपल्याला कळाली, मग काय करायचं, पहिल्यांदा याची सरासरी काढून घ्यायची. सरासरी काढली की आपल्याला बेरीज काढता येते. सरासरी कशी काढायची, क्रमवार संख्येची पहिली संख्या घ्यायची 3 अधिक त्याच्यामध्ये शेवटची संख्या मिसळायची, बरोबर का, आणि भागिले 2 करायचं, बरोबर. ही सरासरी येऊन जाते बघा. किती, 60 आणि 3 किती, 63. 63/2 ही आली सरासरी. आता सरासरी बेरीज कशी काढायची असते, ही सरासरी गुणिले किती संख्या आहेत त्यांना जर गुणलं तर आपल्याला यांची बेरीज येऊन जात असते. किती संख्या आहेत टोटल, 20 संख्येत, गुणिले 20 करा ना. चला, बेक बे बेंदाई 20. बघा 63 गुणिले 10 किती, 630. म्हणजे तीनच्या पटीतील पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येणार, 630. इतकं सोपं असतं. धन्यवाद.